नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कितीही देवदेव करा, या 5 व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत. चला तर मग पाहूया असे कोणत्या 5 व्यक्ती आहेत ज्या कधीही श्रीमंत होणार नाही. काही लोक असे असतात की जे दिवसभर कष्ट करतात आणि आकाश एक करतात तरी श्रीमंत असतात. ते कधीही श्रीमंत बनत नाहीत आणि पैसे टिकत नाही. चला तर मग पाहूया हे 5 व्यक्ती आहेत तरी कोण. पहिली व्यक्ती, जी व्यक्ती मलकट घालते. होय, जी व्यक्ती मलकट घालते त्याची कधीच माता लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही. जर तुमच्या कामात मकट घालावे लागत असतील तर समाजात काम करताना जर हे तुमचे केस खराब असतील तर ते मान्य आहे. असे काही नसताना फक्त आळस म्हणून जर असे मकट घालावेत तर ते कधीच श्रीमंत होत नाही. पर्याय म्हणजे व्यक्तीचीच वाणी कठोर आहे. जो नेहमी बसतो त्याच्या तोंडून जर शिव्या तो बाहेर काढतो, त्याचे मन नेहमी दुखावतो. अशा कठोर वाणीचा व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही आणि श्रीमंत तरीही माता लक्ष्मी त्याच्या शरीरात वास्तव करत नाही. तिसरी व्यक्ती, जी सूर्य उगवल्यानंतर उठत नाही, स्वतः सूर्य उगवल्या उठवतो. जो व्यक्ती सूर्योदय उभा करतो तो कधी श्रीमंत होत नाही. जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्ताची व्यक्ती असते, ती व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही. कारण सूर्यास्त ग्रहस्थ आपली माता लक्ष्मी केवळ असते, म्हणून आपण हे विसरू नये. चौथी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला थांबवण्याची पायरी न धुता येते, अशा व्यक्तीच्या आरोग्य, रोगराई, स्थानिक विकास वाढवतात आणि त्यांच्या घरातील सर्व धन हे संस्थापनासाठी खर्च होतो. तुम्हाला अनुभव आला असेल. छता भारत दोन्ही पक्ष देखील अनेक उपक्रम आहेत. धर्मशास्त्रानुसार देखील जो पाय न धुता त्या हिंदूची व्यक्ती तिच्या कुटुंबाच्या बाहेर पडते. पाचवी गोष्ट म्हणजे जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जी चूक करतात. लोकांना तेल उरलेले तेल हे इतर घटक लावतात किंवा त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचे स्थान राहत नाही. आपल्याला सवय असते की तेल लावताना आपण उरलेले तेल हे आपण हातापायांना लावतो. आपण हिंदू धर्मशास्त्रात अशा व्यक्तींच्या जीवनात कधीही धन येत नाही. 6वी गोष्ट, जो व्यक्ती अत्यंत कठोर वाणीचा असतो, ज्या व्यक्तीचे शब्द हे अपशब्द असतात, सतत शिवीगाळ, श्राप, नकारात्मक बोलणे, अशा व्यक्तीच्या लक्ष्मी वास करत नाही. ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही. आणि जी व्यक्ती सूर्योदय किंवा सुद्धा आणि सूर्यास्त शांतीसुद्धा असते, अशी व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. हिंदू धर्मातील आपण ब्रह्ममुहूर्त उठावे, तसे जमले नाही तर सूर्योदयपूर्वी उठावे. शास्त्र लक्ष्मी कृपा सदैव राहतात. ज्या व्यक्तींनी अच्छी पायदळी, अशा व्यक्तीच्या नेहमी स्वतः सदैव तळपण पसरलेले असते. यासाठी आलेले सर्व पैशासाठी खर्च होतो आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या आठवणी सांगू नये. अशा प्रकारे आपण पाहिलं, कितीही देवदेव करा, या 5 व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.